पावसाची रिमझिम चालू होती. शाळेच्या मागच्या अंगणात छोटंसं पाणी साचलं होतं. झाडाखाली बसलेला ओम हातात वही घेऊन काहीतरी तल्लीनतेने करत होता. त्याच वेळी मागून निखिल आला, सगळ्यांना खेळत सोडून याच्या गप्पा ऐकायला. ओम, तू इथे काय करतोस रे? सर्वजण खो खो खेळतायत आणि तू एकटाच इथे? मी कागदाची होडी बनवत होतो. बघ, ही झालेली आहे. पाण्यात सोडायची होती. होडी. हे बघ, मी पण बनवतो. अरे, अशी गडबडीत बनवलेली होडी तशीच पाण्यात बुडेल रे. बुडली तरी चालेल, पण आधी ती झपाट्याने पुढे गेली पाहिजे. स्पीड महत्वाचा. पण जर तिच्यात धीर, मेहनत आणि वेळ घालवला तर ती लांबचा प्रवास करू शकते. अगदी आपल्या दोस्तीसारखी. ऐक ना, एक होडी तू बनव आणि 1 मीटर. पण यावेळी आपण दोघांनी मिळून एक मोठी होडी करूया. दोघांची साथ असली की ती जास्त मजबूत होईल. हो ना, मग त्याचं नाव ठेवूया दोस्तीची होडी. आणि हे नोंदवूया की ही होडी जेव्हा पर्यंत चालेल, आपली दोस्तीही तितकीच टिकेल. तुला माहीत आहे का निखिल, मी शाळेत नवीन आलो होतो तेव्हा सगळं खूप वेगळं वाटत होतं. पण तुझ्यासारखा मित्र मिळाल्यामुळे इथे खूप आपलेपणा वाटतोय. आणि मला एखादा असा मित्र हवा होता जो माझ्या गोंधळात पण समजून घेईल. तू आहेस, आता मला कोणी कमी नाही वाटत. त्या कागदाच्या होडीप्रमाणेच त्यांची मैत्री पाण्याच्या लाटांवर हलत हलत पुढे जात होती. कधी बुडायला आली तर दुसऱ्याने सावरली आणि पुन्हा पुढे नेली. होडी साधी होती, पण साथ खास होती. आणि त्या लहानशा पाण्याच्या डबक्यातही त्यांना समुद्र दिसत होता, त्यांच्या गोड निरागस दोस्तीतून. लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशीच गोड दोस्ती सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका.